मग एक दिवस मला एका महिलेचा फोन आला आणि ती ज्या प्रकारे रडत होती आणि तिने सांगितले की त्याचा नवरा जे आहे त्याचे जे पैसे या बँकेत होते ते इतकं हैराण झाले होते, परेशान झाले होते की त्यांना हार्ट अटॅक आला आणि तेही मरण पावले. अशा परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती काय आहे, अपन कशा प्रकारे अपना रात्रि की नींद असू द्या, आपको रात की नींद नहीं आ रही होगी, आपको सही तरीके से खाना नहीं खाया जा रहा होगा, आपको ये लग रहा होगा कि आपकी जिंदगी आगे कैसे गुजरने वाली है. मैंने कुछ महिलाओं से जब मिला था उस मोर्चे के अंदर 2 लाख रुपये 3 लाख रुपये इसके लिए मैं मिला, तो मैंने वो साइकोलॉजिस्ट से ये कहा कि आपने मेरे लिए काम करिए, आपकी एक अच्छी साइकोलॉजिस्ट जो है उसको यहां पर भेजिए और मैं चाहूंगा कि वो ऐसी परिस्थिति के अंदर लोगों ने कैसा सामना करना चाहिए, कैसा लड़ना चाहिए, कैसी हिम्मत रखनी चाहिए, ये लोगों को समझाने के लिए आप किसी एक अच्छी सायकोलॉजिस्ट हमारे पास भेजिए. मला आनंद आहे हे सांगताना की चारुका एक सायकोलॉजिस्ट आहे आणि जेव्हा तिला हे कळलं की असं आमच्या शहरामध्ये असं एक झालेलं आहे, आपला बेस या शहराचाच आहे, तुम्ही औरंगाबाद मध्येच राहणार, तर तुम्ही सांगितलं की मी पुण्याहून येत आहे फक्त आपल्याला संबोधन करण्यासाठी, आपल्याला बोलण्यासाठी. तर मी माझ्या बोलण्याच्या अगोदर मी चारुकाला विनंती करणार आहे की तुम्ही इथे येऊन तुम्हाला सगळं काही तुमचं प्रोफेशन हे आहे की लोकांची मानसिकता कशी आहे, कुणाला वाटत असेल की नाही आपल्याला आत्महत्याशिवाय कोणत्याही दुसरा पर्याय राहिलेला नाही. मग इतकी चिंता वाढलेली आहे की हार्ट अटॅक लोकांना येऊ लागलेला आहे. मला प्रांत सांगत होता की 3 लोक आतापर्यंत मेलेले आहे, एकाने आत्महत्या केली, लोकांचं हे झालेलं आहे. या केसमध्ये काय काय आतापर्यंत झालेलं आहे आणि काय होणार आहे याच्या बाबतीत मी चारुकाचा संबोधन झाल्यानंतर मी आपल्याशी सविस्तर बोलणार आहे. तोपर्यंत चारुका आपण या आणि यांच्याशी आपण बोला. तुम्ही हे समजून घ्या की यांची परिस्थिती काय आहे आणि कशा आपल्याला हाताळायचे आहे. मी तुमच्याकडून एक शब्द घेतलेला आहे, कोणाच्याही मनात हे असेल की नाही आत्महत्याशिवाय कोणताही दुसरा रस्ता नाही आहे तर इतक्या जरी तुमच्या सोबत राहणार नाही. तुम्ही निर्णय त्यांनी तुमच्या सोबत ताकदीने निर्णय आहे, ते विद्यार्थी दिलेला आहे आणि ते पाळणार म्हणजे पाळणार. धन्यवाद. मी एकटी आहे. आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे किंवा एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे की खरंच मी एकटा किंवा मी एकटी आहे का. इतके जण जेव्हा ह्या गोष्टीसाठी लढा देत आहेत तेव्हा खरंच आपण एकटे आहोत का. बऱ्याचदा अशी परिस्थिती येते की इतका पैसा गुंतवल्यानंतर शेवटी घरचे पण वैतागलेले असतात, ते पण काही गोष्टी बोलतात ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की एकमेकांची साथ देत आहात. कारण शेवटी एकीमध्ये बळ असतं असं जे म्हणतात, तर ते बळ एकमेकांनाही तुम्ही देत आहात. पण अशा परिस्थितीमध्ये कधी कधी असं होतं की एक व्यक्ती जेव्हा ढासळते, पण आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की भावना आपल्याला किती मदत करतात. म्हणजे समजा जर मला राग आला आणि मी एखाद्या व्यक्तीला ओरडून बोलले, त्याच्यानंतर पश्चाताप होतो का. बऱ्याचदा असं होतं की पश्चाताप झालाय किंवा बऱ्याच पश्चाताप ह्याचाही असू शकतो की
कदाचित एवढं मी ओरडायला होतं, किंवा पश्चाताप घ्यायचाही असू शकतो की ओरडून काही फायदाच नाहीये. परिस्थितीला तोंड देताना तुम्ही आता सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीला जो काळ जातो आहे, त्या परिस्थितीमधून तुम्ही जात असताना तो काळ तेवढा जाणार आहे. ही प्रक्रियाच अशी आहे की ती पटकन होण्यासारखी नाहीये, हे कुठेतरी आतमध्ये तुम्हाला पण माहितीये. पण ती जी तीव्रता आहे की माझा पैसा बुडालाय, माझ्या इतक्या गोष्टी त्या पैशावर अवलंबून होत्या, माझं घरदार त्या पैशावर चालत होतं, आज तो पैसा माझ्याकडे असला असता तर आमचं घरदार व्यवस्थित सद्बुद्धीने विचार करणं. मंत्री असून जर तो एकही नेता आमच्यासाठी उभा राहू शकत नाही तर त्यांचा आम्हाला कशाला विचारता तुम्ही? हे राजकारण आम्हाला तुम्ही इथं करू नका. आम्हाला कुठलेच पेन नाही. आमच्यासाठी जलील साहेब आमच्या सोबत उभा आहेत. आमच्यासाठी हीच सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. सर, मी आतापर्यंत कधी स्टेजवर बोललो नाही, पण मी एक आर्मीवाला आहे. माझ्यासाठी बरेच आर्मीवाले असे आहे की त्यांनी पेन्शनचा आलेला पैसा सगळे बांधकामाच्या संस्थेत टाकलेला आहे. आणि मी स्वतः बरेच लोकांकडे गेलेलो आहे, पण एक पण नेता आम्हाला साथ दिला नाही. सर, तुम्ही साथ दिली म्हणून आज आम्ही इथं उभं आहे सर. आणि आता याच्यात असे बरेच लोक आहे की त्या सुसाईड करण्याच्या तारखेवर आहे, पण तरी सुद्धा लोक आहे ना, एक दुसऱ्याला तुमची आस आहे आज लोकांना की तुमच्यामुळे आज एवढे लोक उभे आहे. इथं पण बरेच अशा कल किसी ने ये नहीं कहना कि ये फैसला मैंने लिया है, लेकिन मैं ये समझता हूं कि अगर ईमान खाते के ऊपर ये दबाव डाला जाए कि तूने इन लोगों का पैसा लिया है. आपको पता है कि आदर्श महिला बैंक के अंदर जो महिलाएं हैं, जो उसके बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के अंदर है, वो महिलाएं जिन्होंने करोड़ों रुपये का लोन सैंक्शन किया है, उसमें सबसे ज्यादा जो उनका संचालक मंडल है, वो संचालक मंडल के अंदर सबसे ज्यादा पढ़ी लिखी जो महिला है, सबसे ज्यादा पढ़ी लिखी जो महिला है संचालक मंडल के अंदर, वो कितनी पढ़ी लिखी है पता है? 9वीं पास है. आप 4थी समझ रहे हैं, 5 साल और पढ़ी. 9वीं पास आहे. मग हे प्रश्न आला की एक कोट्यवधी रुपयांचे जे प्रपोजल्स तयार करण्यात आले होते ते कोणी केले? कोण कोण इन्व्हॉल्व आहे बँकचे? स्वाभाविक आहे, बँकचे मॅनेजर तर राहतात आहे. आता त्यांनाही घरी बसून जितके दिवस ते भरपोट खाऊ शकतं तर खाऊ द्या, नंतर हर्षून जेल तर आहेच. एक बात बताता हूं, एक आरोपी जिसे बनाया गया है, एक किसान जिसने एक 7 साल पहले 7 वर्ष अगोदर त्याच्याकडे फक्त 1 एकर जागा होती, 1 एकर. त्याच्यावर त्यांनी 1 लाख रुपयाचा लोन घेतला होता. 1 लाख रुपयाचा. 1 एकर जागा होती. त्यांनी ते परतफेड केली. वो पैसा उसने वापस कर दिया. 1 लाख रुपये का कर्जा उठाया था. लेकिन ज्यावेळी त्यांनी ते कर्जासाठी अर्ज केला होतं, जे जे डॉक्युमेंट्स पाहिजे होतं ते डॉक्युमेंट्स बँकांमध्ये होते, ते सगळे कागदपत्र ते पतसंस्थांमध्ये होते. मग आता त्या शेतकऱ्याच्या नावाने ज्याच्याकडे फक्त 1 एकर जागा होती, 1 लाख रुपयाची त्यातली फक्त लोन होता 7 वर्षापूर्वी, त्या शेतकऱ्यांच्या नावाने 4 कोटी रुपयाचा कर्ज काढण्यात आलेला आहे. 4 कोटी रुपयाचा. वा,
मान कापे, तो जेल से निकलने के बाद तेरे से तो मिलने के लिए मैं आऊंगा जरूर। वो आदमी को पता भी नहीं है, वो किसान को पता भी नहीं है कि मेरे नाम के ऊपर 4 करोड़ रुपए का कर्ज ले लिया गया है, उसको आरोपी बनाया गया है। उसको पता ही नहीं है कि मेरे नाम का लोन निकला है। मैंने पुलिस के पूरे वरिष्ठ अधिकारियों को कहा है कि ऐसे किसी भी गरीब आदमी को गिरफ्तार करने की जरूरत नहीं है, क्योंकि वो भी इस बेईमानी की वजह से वो लोगों को खुद पता नहीं है कि क्या हुआ है करके। तो ऐसे किसी को परेशान न करे। अगर अरेस्ट करना है तो डीडीआर ऑफिस के जितने वरिष्ठ अधिकारी हैं उनको गिरफ्तार करो, जितने ऑडिटर हैं उनको गिरफ्तार करो, जितने मैनेजर हैं उनको गिरफ्तार करो। और मैं आपको जबान दे रहा हूं सर, किसी को नहीं बख्शेंगे। आप ये ना समझिए कि अभी से 4 पकड़े गए हैं या 5 पकड़े गए हैं करके। जैसा तुम लोगों की नींद खराब हुई है, जैसा तुम लोग रात भर सोने ही रहे हैं, उन्हें भी मालूम है कि ये खासदार इन्हें छोड़ने वाला नहीं है, जेल में तो इन्हें हमको भिजा के रहेंगे। अब ये है कि हम पुलिस को मैंने बताया है कि आप मान कापे के ये बताएं कि उसने अपने वकील के जरिए, और अगर वो ये करने के लिए तैयार नहीं है तो उसके जितने परिवार के सदस्य हैं, चाहे उसका बेटा हो, उसकी बहू हो, उनको भी गिरफ्तार करके लेकर आए। क्योंकि ये भी किसी के बेटे हैं, किसी की बहनें हैं। अगर ये लोग तकलीफ सह रहे हैं तो मान कापे तेरा बेटा भी और तेरी बहू भी जेल के अंदर जाएंगे अगर तू नहीं माना तो। अभी तक मुझे बताया गया है पुलिस की तरफ से कि 1200 शिकायतें मिली है। 1200 लोगों ने पुलिस स्टेशन के अंदर ये कंप्लेंट दिए हैं। इनमें से जितने लोग हैं, आप सबने अपनी शिकायत वहां पर दिए हैं, और अगर किसी ने नहीं दिया है, तो अब भी मौका है कि वो तमाम लोगों से कहो कि जाकर तुमने वो पूरे के पूरे कंप्लेंट्स सिडको पुलिस स्टेशन के अंदर वहां पर जमा करवाए। हमारे लोग उस रजिस्टर के ऊपर आपके कॉन्टैक्ट डिटेल्स, आपके मोबाइल नंबर, आपका कितना पैसा फंसा हुआ है, ये हमें भी जानकारी होनी चाहिए। क्योंकि मेरी दिक्कत यह है कि मैं भरोसा किसी पे करता नहीं हूं। पैसे में बहुत ताकत है भैया, कौन कब दिख जाएगा बोल नहीं सकते। तो तुमको भी यह पता होनी चाहिए, तुमको भी मैं आपसे सुनूंगा। जे जे लोकांनी नाही दिलेले आहे तक्रार त्यांनी दिया। आणि दुसरं म्हणजे मी सर्व महाराष्ट्राच्या पतसंस्था आणि जे सहकारी बँक आहे, मी एक आवाहन काही दिवसापूर्वी केलं होतं की लोकांनी, महाराष्ट्राचा विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही लोक महत्वाचे आहे का त्यांच्यासाठी? दुर्दैव आहे की तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे नाही आहे। म्हणून मी आवाहन केलं होतं की जे जे लोकांनी, महाराष्ट्रातले जे जे लोकांनी आपले पैसे पतसंस्थामध्ये टाकलेले आहे किंवा सहकारी बँकामध्ये टाकलेले आहे, कुणाचे 25 लाख असतील, 20 लाख असतील, 50 लाख असतील, 1 कोटी असतील, जेव्हा ते बँक बुडती, जेव्हा ते बँक
देशाची तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की तुमचे किती पैसे आहे आम्हाला माहित नाही, आम्ही इन्शुरन्स म्हणून तुम्हाला 5 लाख रुपये देणार. ही गॅरंटी का होत नाही. म्हणून मी आज हे आवाहन करत आहे की उद्या सोमवारी सर्व लोकांनी ज्यांचे पैसे कॉपरेटिव्ह बँक आणि पतसंस्थांमध्ये आहे आणि लाईन लावत एका किस्सामध्ये मी आपल्याला शब्द देतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्री असू द्या किंवा मुख्यमंत्री असू द्या, त्यांना आपण मजबूर करू उभे राहण्यासाठी आणि हे घोषणा करण्यासाठी की ज्यांचे पैसे पतसंस्थेमध्ये आहे आणि सरकारी बँकमध्ये आहे त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे. एक एक रुपयाची जबाबदारी सरकार घेत आहे. नाही तर आज एक आदेश झाला. आता पुन्हा एक या बँकेचा एक डायरेक्टर आहे अडाणी साहेब. आदर्श नंतर अडाणी. मला असं वाटतं ते अडाणीचं काही रिलेटिव्ह असेल. ते अडाणी साहेब आहे ना आपले मोठे अडाणी साहेब. ते अडाणी अडाणी मला राजनीती आणायची नाही. पण हे आदर्श नागरी सरकारी पतसंस्था औरंगाबाद लोकांना कसा विश्वास लोकांचा जिंकायचं असतं हे दाखवायचं असतं की आमच्या मागे देवगाव उभे आहे. कधी बघितलं हे आमचे आदर्श स्थान. हे फोटो टाकायचे आणि सर्व डिपॉझिटर्सला पाठवायचं, सर्व डिपॉझिटर्सला द्यायचं. आमचे आदर्श स्थान. वा वा. हे आदर्शवादी मानकापेस आहे. हे आदर्शवादी मानकापेस आहे. त्यांचे फोटो बघा. तिथं भोळा माणूस आणि त्यांचे आदर्श स्थान माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय या अर्थ राज्यमंत्री जे आपल्या शहरातून येतो आदरणीय डॉक्टर भागवत कराडजी, माननीय नामदार श्री अतुल सावेजी, त्यांचा खाता काय होतं सरकार. इतर माझा असं बहुजन कल्याण मंत्री कसला कल्याण कुठला कोणाचा कल्याण मला माहित नाही. पण हे यांची सगळ्यांची जबाबदारी नाही आहे. नाही आहे. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो 2 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये सहकार क्षेत्राचा एक नवीन कायदा अमित शहा साहेबांनी आणला होता. लोकसभा टीव्ही मध्ये तुम्ही बघत होतो की कशा प्रकारे ते भाषण देत होते. मी त्यांना विनंती केली, स्पीकरला विनंती केली, चिठ्ठी पाठवली की मला याच्या बाबतीत बोलायचं आहे. मला हे गिरीगिरी ऐकायचं नाही आहे की काय चांगलं होत आहे. माझ्या शहरामध्ये हे वाईट घटना झालेली आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलू नाही बोलू दिले. कारण त्यांना माहित होतं की हे गोरगरिबांची हे आवाज जे आहे मी तिथे दिल्लीपर्यंत बोलणार होतो पण मला बोलण्याची संधी देण्यात आलेली नाही आहे. तरी सुद्धा मी आपल्याला आज हे सांगतो इथे DDR आहे काय नाव आहे त्याचं या झाले होते
बराटे साहेबांना ते खूप यंग आहे. मी त्याला सांगितलं की तुझ्या गावामध्ये आईसारखी महिला जेव्हा मला भेटून रडत होती की जी माझी आई बसलेली आहे. आई मी आपल्याला खरं सांगतो की मागच्या वर्षी माझी आई वारली. तुमच्या डोळ्यामध्ये मी आपली आई बघतो. कोण उभे राहणार यांच्यासाठी? कोण तुमच्यासाठी फाईट करणार आहे? 2 लाख रुपये 3 लाख रुपये माणसाचे 3 लाख रुपये आहे. किती वेळ ठेवणं इथे येण्याची गरज पडणार आहे. आता मी आपल्याला हे सांगतो की तुम्ही एकदा कंप्लेंट दिलेली आहे. तुमची कोर कमिटी तयार करा. तुमच्यापैकी यांना इच्छा आहे की या कोर कमिटीमध्ये मलाही यायचं आहे, मलाही काही करतं. एक मुलीला मी भेटला होता, ते चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करत आहे. ती आहे का? चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करत आहे. तिचे वडील काय करतो? ऑटो रिक्षा चालवतो. सीए होणार आहे. अशा प्रकारची मुली किंवा आपल्यासारखी कोणीही असू द्या, तुम्ही तुमच्या एक संघर्ष समिती तयार करा. आणि जसा हे लोकांनी सांगितलं, तुम्ही इथे आहे म्हणून मी आहे, माझ्यामुळे तुम्ही नाही आहे. तुम्ही जोपर्यंत ताकदीने उभे राहणार नाही, लढणार नाही, आणि समजा आम्ही पोलिसांवर दबाव टाकून मानकाचे करून आम्ही हे कोर्टामध्ये लिहून देण्यास आम्ही कामयाब झालो तर जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये आपण एक रुपया तुमच्या करत आणि हे माझी जबाबदारी असणार आहे. 3 महिन्यामध्ये या दिवसापासून. कारण आपण जर नियमाप्रमाणे केले की DDR म्हणजे हे अधिकारी, जॉईंट अधिकारी, ते अधिकारी, ते अधिकारी, हे तुमची इन्क्वायरी करत राहा. कुणाला आत टाकायचे आहे ते तुम्ही करत राहा. पण आमची प्राथमिकता हे आहे की यांचे पैसे आपण, असं नाही लातूरच्या की 1.5 वर्ष झालेला आहे. एक डील करून मला फोन आला होता की 3 वर्षापासून आम्ही लढत आहे. आदर्श नाव आहे. महाराष्ट्रामध्ये याच्या पुढे कुठेही अशा पतसंस्थांमध्ये भ्रष्टाचार झाला कुठेही, तर लोकांनी हे म्हणायला पाहिजे की आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. आदर्श उदाहरण बघा. या लोकांनी एकदा जेव्हा एकत्र आले तर कसे पैसे परत आणले हे आदर्शच्या डिपॉझिटर्स करून आपल्याला शिकण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी माझे काही दिवस लोकसभेमध्ये आहे, संधी मिळाली, बोलण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, तर नक्की मी आपल्याला शब्द देतो की तुमच्या मुद्दांनी, आदर्शचा मुद्दा मी लोकसभेमध्ये पण बोलणार त्याच्या बाबतीत. तोपर्यंत जसं मी पहिलेही सांगितलं होतं, जेव्हा पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये आपण गेलो होतो तर त्यावेळीही सांगितलं होतं की आपल्याला ठीक आहे, तुमची चिंता आहे, तुम्हाला असं वाटत असेल, याच्यापैकी तुम्हाला असं वाटतं नाही आपल्याला आपले पैसे मिळण्यामध्ये खूप वेळ जाणार आहे आणि पैसा मिळतील का नाही मिळतील, असा कोणाच्या मध्येही अशी भावना असेल. उनके साथ जो अधिकारी आए थे, एक जिल्हा ऑडिटर आहे, डिस्ट्रिक्ट ऑडिटर, मी त्याला विचारलं की तुझा जॉब काय आहे, तुझं काम काय आहे, सरकारी पगार घेतो, सरकारी पैशातून तुझी नोकरी झालेली आहे, आता सांग की तुझी जबाबदारी काय आहे. उसने मुझे बताया 2016 से
ये मामला चल रहा था। मग 2016 आणि आज 2023 का मानकापेवर कारवाई झाली नाही? कोण होते त्याच्या मागे? मग त्यांनी सांगितलं की नाही साहेब, हे ते कारवाई सुरू झाली तर जेव्हा आम्ही आणलं, बाहेर आणलं, विमानात कधी आणलं? गप्प बसला. कधी आणलं? की हे सगळे तुझी जबाबदारी होती की हे ऑडिटर जे झोल करत होते ते तू समोर कधी आणलं? तू रिपोर्ट कधी दिले? गप्प होतं. म्हटलं सांग कधी दिलं होतं? जूनच्या महिन्यामध्ये, जून 2023 हे जुलै आहे. प्रकरण कधीपासून सुरू होतं? 2016 पासून सुरू होतं. मग पैशाची ताकद काय आहे? काय आहे पैशाची ताकद? एका घ्या सगळ्यांना डीडीआर ऑफिस मध्ये जाऊन पैसे फेका. काय रिपोर्ट पैसे घेऊन या. पोलिसांवर पैसे फेका. कोणीही तक्रार घ्यायला तयार नाही. मोठे मोठे मंत्री, मोठे मोठे नेते, कोणीही आवाज उचलायला तयार नाही. कोणी नाही. मग मी संभाजी पवार साहेब जे आहे इन्स्पेक्टर आहे, त्यांनाही तिथे बोलावलं सरकारी गेस्ट हाऊस मध्ये आणि त्यांच्याकडून जानकारी हासिल केली की सांगा आता कुठपर्यंत आलेला आहे आणि आगे पुढची तुमची दिशा काय असणार आहे. हे खरी गोष्ट आहे. याच्यापर्यंत 4 लोक तपास, 5 लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं, 5 लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. ते जे जिल्हा ऑडिटर आहे, मी त्याच्या समोरच ते पीआय साहेबांना हे सांगितलं की हे माणूस आतापर्यंत बाहेर कसा आहे याची जागा तर जेलमध्ये असायला पाहिजे होती. त्याची जबाबदारी होती की दरवर्षी जे ऑडिटचं काम याच्यावर नजर ठेवण्याचं काम, मग त्याला त्यांनी असं सांगितलं की साहेब एक नियम आहे 2013 असा अमेंडमेंट करण्यात आलेला होता कायद्यामध्ये की आपण पतसंस्थाला हे अधिकार दिले होते, पतसंस्थाला हे अधिकार दिले होते की तुम्ही तुमचा स्वतःचा ऑडिट करा. 2013च्या अमेंडमेंट मध्ये मी त्याला म्हटलं मी ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मला कायदे कानून शिकवू नका तू. मी काही अनाडी नाही आहे, मला सगळं काही माहीत आहे. मग त्याला अधिकार दिले असले 2013च्या अमेंडमेंट प्रमाणे तर तुझ्या काम काय होतं? तुका फुकटाची पदार्थ खात होता. जे ऑडिटर पतसंस्थामध्ये ऑडिट करत होते आणि आज जे कोर्टामध्ये धावून गेलेले आहे आम्हाला अँटिसिपेटरी बेल पाहिजे, याच्या रिपोर्टच्या, त्या ऑडिटरच्या रिपोर्टच्या सर्वेक्षण करणं ते खरं आहे खोटं आहे हे सगळं करण्याची जबाबदारी कोणाची? तर ते डीडीआर ऑफिस मध्ये बसलेले हे तालुका ऑडिटर, जिल्हा ऑडिटर यांची जबाबदारी. मान्य केलं हे चूक झाली. अरे तुझ्या चुकीमुळे किती हजार लोकांना त्रास होत आहे. आता एक चांगली गोष्ट मला, कारण मीही जेव्हापासून याच्यामध्ये गेलेला आहे, मी अनेक प्रकरण असे बघितलेले आहे. पुण्यामध्ये तर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे. आता जे प्रॉपर्टीज आयडेंटिफाय झालेली आहे, एक अनुमान असा आहे की मानकापेची टोटल जे प्रॉपर्टीज आहे ते टोटल प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आपण काढलं तर ते कमीत कमी
500 कोटी रुपयेपर्यंत जाणार. 500 कोटी रुपये. आता जे मामला आहे, जे सगळ्यांचा जे पैसा मिळायचा आहे ते 200 कोटी सांगण्यात आलेला आहे. पोलिसांना असं वाटतं की मागच्या काही महिन्यामध्ये मानकापेंनी काही प्रॉपर्टीज विकली होती आणि जो लोग जास्त हल्ला गुल्ला, किसी ने भी ये नहीं पूछा कि इनका पैसा आप कब तक दिलाने वाले हैं. मुझे हर एक ने ये पूछा कि ये नेता उस पार्टी के अंदर जा रहा है, उसके बारे में आपका क्या कहना है. राजनीति के अंदर ये हो रहा है, उसके बारे में मुझसे पूछा गया, लेकिन किसी ने ये नहीं पूछा कि ये लोगों के हक का पैसा कब तक मिलने वाला है और हम क्या कर रहे हैं, ये क्यों जमा हुए हैं, इसके बारे में नहीं पूछा किसी ने. मैं जिस दिन आप लोगों के बीच में आया, हम लोगों ने एक बहुत ही भव्य एक मोर्चा निकाला. उस दिन तक मुझे भी नहीं पता था कि इतने सारे लोग इनका मेहनत का पैसा एक पद संस्था वाला दबाकर लेकर चला जाता है. लेकिन इतना मुझे समझ में आया कि अगर हम एक ताकत बनकर खड़े रहे तो जो मानकापे कभी पुलिस के हाथ नहीं लग रहा था, उस मोर्चे के फौरन बाद पैसा गिरफ्तार हो गया है तो वह तुम्हारी वजह से गिरफ्तार हो गया है. अगर उस पद संस्था के डायरेक्टर्स अगर गिरफ्तार होते हैं तो वो सिर्फ तुम्हारी ताकत की वजह से होते हैं. लेकिन उसके बाद मुझे पूरे महाराष्ट्र भर से लोगों के फोन आने लगे कि साहब हमारे शहर में भी एक पद संस्था है, हम पिछले, कोई कह रहा है 2 साल से, कोई कह रहा है 3 साल से हम मेहनत कर रहे हैं हमारे हक का पैसा वापस लेने के लिए, लेकिन हमें मिलता नहीं है. आज सुबह लातूर से एक बुजुर्ग आदमी है राजमाने, उन्होंने मुझे फोन किया. ऐसे ही पद संस्था के अंदर उनका पैसा फंसा हुआ है और उनके जैसे कितने सारे लोग हैं जिनका पैसा उस पद संस्था के अंदर फंसा हुआ है, पैसा मिल नहीं रहा है. वो बुजुर्ग आदमी मुझे फोन करके रो रहा था की साहेब मी तुमच्या भाषण युट्यूबवर बघितलं आणि आम्हाला असं वाटलं की आमच्या पैसा कधी परत आणू शकेल तर साहेब तुम्ही आणू शकेल, तुम्ही कृपया आमच्यासाठी लातूरला या. कौन है ये लोग? मैं इस राजमाने को नहीं पहचानता हूं. बुजुर्ग आदमी है, बूढ़ा आदमी है, मैंने उसे देखा नहीं है, लेकिन क्यों उसका विश्वास हमारे ऊपर है, क्यों उसे एक ऐसी उम्मीद नजर आ रही है. उसने कहा कि सर मैं भी मेरी व्यथा बताना चाहता हूं, मैं भी बताना चाहता हूं कि कैसा मैंने जिंदगी भर का पैसा इसमें रखने के बाद मैं अपने पैसे के लिए दर्जन की ठोकरें खा रहा हूं, लेकिन मेरा पैसा नहीं मिल रहा है. आज ये राजमाने साहब, मैंने उनसे कहा कि अपनी व्यथा तुम भी बताओ और मैं तुमसे बताता हूं कि लातूर को पैसा कब मिलेगा इसके लिए हम लड़ाई लड़ेंगे, लेकिन मैं तुम्हें जवान दे रहा हूं, अगस्त के एक डिपॉजिटर्स का एक रुपया वापस दिलाना मेरी जिम्मेदारी है. ये राजमाने साहब 2 मिनट के लिए आपको कुछ कहना चाहते हैं. राजमाने साहेब, मी आपल्याला माईकवर जोडत आहे. तुमची क्या व्यथा आहे, तुमचा कशा प्रकारे पैसा
त्या बँकमध्ये किंवा पतसंस्थामध्ये आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहे हे 2 मिनिटांमध्ये समजावून सांगा. बोला. मी 11 लाख ठेवले होते बँकेत डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, आणि ते आता 1 वर्ष झाले निर्बंध घातल्यामुळे RBI ने. आता 1 वर्ष झाल्यानंतर 3 महिने वाढवले म्हणाले. अगोदर 6 महिने, मग 3 महिने वाढवले, 3 महिने वाढवले, 1 वर्ष झाले. आता अजून 3 महिने वाढवले, म्हणजे 1 वर्ष 3 महिने होणार. आणि आम्ही बँकेत गेलो तर म्हणाले आम्हाला RBI ला विचारा, RBI ला द्या, आणि वसुलीसाठी त्यांना टाइम दिले, पण वसुली करतो सोडून राहिले. आणि परवा पण सांगू राहिले आम्हाला 90% झाले आणि जेवढे राहिले तेवढे राहिले म्हणून सांगू राहिले. आम्ही व्याजासाठी आम्ही पैसे ठेवले होतो आणि व्याज पण नाही आणि मुद्दत पण नाही. आता व्याज जास्त देतो म्हणून आम्ही ठेवलं होतं, 9% होती तेव्हा. आणि मी माझी शेती विकून, मला BP शुगर आहे म्हणून मला शेती करता येत नाही म्हणून मी शेती विकून पैसे ठेवले होतो. आणि माझं घर लातूरला आहे, माझ्या घराजवळ बँक आहे, जवळ आहे म्हणून मी ठेवलं होतं त्या बँकेत. आणि पैसे न्यायला तिथे शेती विकताना किती परत झाले होते शेताकडे, म्हणजे व्यवहार करताना. आणि आता आम्हाला सत्वूल आले, आम्हाला म्हणाले बँकेत येऊ नको, आम्ही घरी घरपोच करू तुमचे पैसे. आता 1 वर्ष झालं आणि RBIच्या नावाने आम्हाला रिपोर्ट झाले. RBI ने निर्बंध घातले, आम्ही काय करू शकत नाही आणि पैसे गोळा. राजमाने साहेब, आपलं वय काय आहे? ओके. आणि कोण कोण आहे आपल्या घरी? आणि पैसे किती अटकलेले आहे आपले? ओके ओके, धन्यवाद राजमान साहेब, मी आपल्याशी नंतर बोलतो. असे किती एक उदाहरण मी तुम्हाला देऊ. या माणसाला ते बँकवाले बोलते की तुम्ही पत्र लिहा RBI ला, आम्ही काही करू शकत नाही. हीच परिस्थिती आपलीही होती. तुम्ही ऐकत नाही होते, कोणी विचार करण्यासाठी आले नाही होते. किती वेळा किती चक्र मारले आपण, कोणीही दखल घ्यायला तयार नाही. मग हे लोकांना, असे वयोवृद्ध लोकांच्या पैसे परत देण्यासाठी काय करावं लागणार आहे? मी सर्वप्रथम जेव्हा मी आपल्याला बोललो होतो त्याच्यानंतर मला हे समजलं की महाराष्ट्रामध्ये जितके पतसंस्था जे चालक आहे, जितके पतसंस्था, ते कोणत्या राजनैतिक पुढारी चालक आहे किंवा त्याला संरक्षण दिलेलं आहे कोणत्या राजनैतिक पुढाऱ्यांनी, कोणत्या पॉलिटिकल पार्टीनी संरक्षण दिलेलं आहे. मग माझा कोणीही काही वागला करू शकत नाही. यांचे पैसे घ्यायचे आणि त्या पैशाचा वापर कसा करायचा. मी जेव्हा पोलीस कमिशनर साहेब सोबत होतो, यांची 2 बहिणी पण होती, आणि फक्त हे मागणी केली, जे कारवाई व्हायची आहे ते हो द्या, पण पैसे कधी मिळतील हे याचा निर्णय तुम्ही आम्हाला एक तारीख द्या. आणि जेव्हा मला हे समजलं की फक्त हे एका पतसंस्थेपुरता मर्यादित नाही आहे, बीडमध्ये झालेला आहे, लातूरमध्ये हेच, नांदेडमध्ये हेच. पतसंस्था उघडायची, लोकांना आम्हीच दाखवायचं की आम्ही तुम्हाला 12% इंटरेस्ट देणार, 13% इंटरेस्ट देणार. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे की जेव्हा नॅशनलाइज बँक, राष्ट्रीय बँक 7%, 7.5% देतो, मग हे 13% कसे देणार होते? मग तुमचा पैसा घ्यायचं ते कुणाला
जास्त रेट। मैं कल दिल्ली से वापस अपने शहर आया और मैंने तय किया कि ये लोगों को ये नहीं लगे कि हमने जो इतना बड़ा मोर्चा निकाला उसके आगे क्या हुआ। मैं हर दूसरे दिन पुलिस के वरिष्ठ अधिकारियों से बात करता हूं और पूछता हूं कि आदर्श की इंक्वायरी कहां तक गई है, क्या क्या हुआ है करके इसकी जानकारी दो। मैं कल आने के बाद ये तय किया कि जितने मुमकिन हो सका उन सब लोगों को ये बताओ कि आगे क्या होने वाला है, अभी तक क्या हुआ है। मैंने आज सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर 11:30 बजे डीडीआर के पूरे वरिष्ठ अधिकारियों को बुलाया, डीडीआर ऑफिस के वरिष्ठ अधिकारियों को बुलाया और उनसे पूरी जानकारी हासिल की कि अभी तक क्या हुआ, ये घोटाले के अंदर तुम्हारा क्या रोल है, तुम्हारे अधिकारियों ने इसके ताल्लुक से क्या किया। ये सभी उस मीटिंग के अंदर उनसे जवाब मैंने तलब किया। एक अधिकारी ने मुझसे कहा कि साहेब आज आमची मीटिंग आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये आमची मीटिंग आहे, मी येऊ शकत नाही, 2 दिवसासाठी ते मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये मला जायचं आहे, मैं आ नहीं सकूंगा। मैंने उसको कहा कि तू आ रहा है इधर या मैं आऊंगा तेरे को लेने के लिए। उसने फौरन मुझसे कहा कि नहीं सर नहीं है, तो आला, त्याला यावं लागणार। मी ज्याच्यासाठी लढत आहे, भांडत आहे, यांना असं वाटत असेल की यांच्या मागे कोणी नाही आहे, तर तुमच्या मागे तुमचा पुत्र आहे, तुमचा भाऊ आहे, तुमचा मित्र आहे इंडियातली। आणि कोणीही कोणाच्याही मनात हे शंका येऊ देऊ नये। मी काही व्हॉट्सअप ग्रुपवर काही लोकांनी हे लिहिलं होतं, पण त्यांनी तर याच्या बाबतीत विरोध केला होता, त्यांच्या नशाराच्या नावाच्या बाबतीत। हे राजनैतिक पक्षाचं आहे, हे कोणत्या राजनैतिक पक्षाचं आहे, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो। महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे एकदा आपल्याला आठवण करून देतो। बाहेर कुठे काही ऍक्सिडेंट झाला, मोटरसायकलचा एक माणूस पडला, तर 5 मिनिटांमध्ये 25 लोक तिथे जगता हो त्याच्या मदत करण्यासाठी हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे देशाची संस्कृती आहे। सर्व गोष्टीमध्ये जात काढायचं, पक्ष काढायचं कोण येतं। मी तर हात जोडून या शहराचे, या जिल्ह्याचे सगळे राजनैतिक पक्षांचे नेत्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही या स्टेजवर, मी इथे बसतो, तुम्ही स्टेजवर बसा आणि याचा नेतृत्व तुम्ही करा। आता हे दुर्दैवच म्हणावं लागेल की मला आमचे हे बंधू सांगत होते की आपले जे 3 लोक, एकाने आत्महत्या केली, 2ला हार्ट अटॅक आलेला आहे। आमची जे सायकोलॉजिस्ट बहीण आली होती तिने सांगितलेले आहे की हे जे लढाई आहे ते आपल्याला भक्कमपणे खूप ताकदीने लढायची आहे। आणि गेले ते दिवस जेव्हा तुम्ही चक्रा मारत होते, गेले ते दिवस जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जायचे आणि पोलिसवाले तुमचं ऐकायचे नाही, गेले ते दिवस जेव्हा तुम्ही डीडीआरच्या ऑफिसमध्ये जायचं आणि ते तुम्हाला उभे करायचं नाही, आता तुमच्या मागे ही ताकद उभी आहे। जेव्हा ते तुम्हाला सांगतील, जेव्हा तुम्हाला पाहिजे त्या डीडीआरलाही उभे आणू आणि त्या पोलिसवाल्यांनाही उभे आणू आपण। सांगा सगळ्यांना काय काय झालेलं आहे। हे बंधू मला सांगत होते की विठ्ठल फकीरा पवार या माणसांनी त्यांना इतकं त्रास झाला होता की ते त्रास त्यांना सहन होता आला नाही। राहणारे कोण? राहणारे चिंचोली लिंबाजी गावचे, हेच गावचे आहे हे आमचे बंधू।
त्याच गावाचे आहे जिथे या माणसाचा जीव गेलेला आहे, विठ्ठल फकीरा पवार. ते मला सांगत होते की परिवारमध्ये फक्त नवरा बायको किती पैसे, 5 लाख रुपये होते. आणि जेव्हा या माणसाची मृत्यू झाली तर तिच्या बायकोकडे इतके पैसे नाही होते. तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी हे लोकांनी, गावाच्या लोकांनी वर्गणी करून त्याचे अंतिम संस्कार केले. काय परिस्थिती असेल ती महिलेची विचार करा. काय परिस्थिती असेल. 5 लाख रुपये तुझ्यासाठी ठेवले होते. कशासाठी ठेवले होते. हे दिवस बघण्यासाठी की मेल्यानंतर अंतिम संस्कारासाठी पैसेही नाही. किती लोक असतील ज्यांच्या मनामध्ये हे शंका कि माझा काय होणार. मैं आपको इतना कह रहा हूं, कुछ नहीं होगा तुम्हारा एक एक पैसा इम्तियाज अली तुम्हें वापस दिलाते रहेगा. मुझे आज डीडीआर से 7 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. असा 150 कोटी किंवा 160 कोटी रुपये त्यांना पाहिजे. आता नियमाप्रमाणे मी डीडीआरला विचारलं की प्रॉपर्टी आयडेंटिफाय झालेली आहे, त्यांची किती मालमत्ता आहे हे आयडेंटिफाय झालेली आहे. आता त्याचा प्रोसेस काय आहे. असं आहे का की प्रॉपर्टी दिसली आम्हाला, हे शॉप आहे त्यांची, उद्या विकायचं नाही, तेही शक्य नाही. कारण नियम असे आहे, इकडच्या डीडीआरला अधिकार कितीचा आहे तर फक्त 50 लाख रुपयेचा. मग 2 कोटी पर्यंत जायचं तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा, मग 100 कोटी पर्यंत जायचं तर सरकार आयुक्तांचं, मग त्याच्यापेक्षा पुढे जायचं तर पुन्हा एक मंत्रालयाची कमिटी. म्हणजे किती महिने नाही, किती वर्ष लागतील हे सगळं करण्यासाठी. किती वर्ष लागतील. आणि आपला पैसा तर आपल्याला आज पाहिजे. आम्ही थांबायला तयार नाही आहे. आमचा पैसा आम्हाला लवकरात लवकर कसा मिळतील. मग पुण्यामध्ये एक असाच प्रकार घडला होता. DS कुलकर्णी नावाचा एक मोठा बिल्डर होता, DSK नावाचं. DS कुलकर्णीला जेव्हा अरेस्ट करण्यात आलं होतं, खूप मोठा बिल्डर होता, खूप मोठा म्हणजे खूप मोठा बिल्डर, पण असंच केलं. मग तेव्हा त्यांना अरेस्ट करण्यात आली होती तर ते लोकांचे पैसे कशा परत काढता येईल. तर त्यावेळी त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलं होतं की माझे हे प्रॉपर्टीज आहे, हे प्रॉपर्टीज मी माझ्या संमतीने विकायला तयार आहे. ते सरकारनी किंवा पोलिसांनी किंवा जे एजन्सी असतील त्यांनी लवकरात लवकर त्याचा लिलाव करून त्याला कसा विकता येईल ते विका. त्याचे पैसे सरकारी खात्यामध्ये जमा करा आणि एक माणसाला तिथे बोलवून त्याचे पैसे कशा आपल्याला लवकरात लवकर देता येईल ते. तर मी काय म्हातारा आहे, तो गेला तर आपण गेले सगळे. तर आपण सगळ्यांनी त्याच्या हयातीसाठी प्रार्थना करा की जोपर्यंत आपला पैसा मिळत नाही ते जगेल बाबा. तो गेला तर नाही तर खूप त्रास होणार आहे. आणि म्हणून मी आज हे जे मनकाची सिनियर जे आहे ज्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यांचा मुलगा फरार आहे.
सुनील मानकापे, ताकि पुलिस के हाथ उसके पास तक पहुंचे ना पहुंचे, मेरे हाथ जरूर पहुंच जाएंगे उसके अंदर, इतना ख्याल रखिए। पोलीस वाल्यांनी अरेस्ट केलं त्याला तर चांगलं, नाही आमच्या हातात लागला तर तुमच्या हातात देऊ आम्ही। मग जसं काय करायचं आहे आता आपली जबाबदारी राहणार नाही मग, म्हणून पोलिसांना असं वाटलं की आपल्याला आता याला अरेस्ट करणं खूप आवश्यक आहे, ते लवकरात लवकर केलं तर बरं, नाहीतर आम्ही आमची ही टीम कामाला लावलेली आहे, कुठे दिसला आणा उचलू बघू किती त्याला पॉलिटिकल पॉवर आहे आणि कुणाचं संरक्षण मिळत आहे आणि किती लोकांना ते पैशातून खरेदी करू शकतो। हे लोकांना पैशातून ते खरेदी करू शकत नाही, यांचे कष्टाचे पैसे आहेत। आणि जसं हे आर्मी ऑफिसरने म्हटलं की जोपर्यंत मी शांत आहे आणि जेव्हा त्यांनी हे सांगितलं आणि मीही सांगितलं की आता माझी सटकली तो ये गया बकोनी, तो हमने ये तय किए हैं और मैं आप लोगों से इसके लिए चाहता हूं कि हम मानकापे के ऊपर ये दबाव डालेंगे और उसको बोलेंगे कि तू तेरे वकील के जरिए अदालत के अंदर ये लिख के दे कि मेरी इतनी प्रॉपर्टी मेरी मर्जी से मैं बेचने के लिए तैयार हूं, उसे जल्द से जल्द बेचे और ये लोगों का पैसा वापस करे। आप सब इसके लिए तैयार है? अगर किसी एक आदमी की भी अगर इसके लिए विरोध है तो उसमें यही खड़े रहकर मुझसे कहना, क्योंकि कल हम जो भी फैसला कर रहे हैं हम सबकी मर्जी के हिसाब से कर रहे हैं। एक ही मानुष नहीं, जैसा अर्थ हुआ है कि मैं शेरों के साथ लड़ रहा हूं, मैं शेरों के साथ खड़ा हुआ हूं। एका माणसाच्या मनामध्ये हे यायला नको की नाही आता सगळं संपलेलं आहे, माझ्या आयुष्याची कमाई जे आहे ते केलेली आहे, ते परत मिळणार नाही, तुमचे पैसे तुम्हाला एक घोषणा परत मिळणार, हे इम्तियाज जलील तुम्हाला गवाही देतो। आणि लवकरात लवकर समजा मानकापेंनी येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलं हे प्रॉपर्टी माझी तुम्ही विका, तर आम्ही ईडीआर असू द्या किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांच्या सोबत बसून लवकरात लवकर हे काय नियम आहे तुमचे ते तुम्ही करा आणि ते विकून आपल्याला कशा पैसे मिळतील याची आपण सगळ्यांनी मिळून जे आजपर्यंत आपण प्रयत्न केलेले आहे हे समजू नका की काय होणार आहे। तुम्हाला अनेक असे लोक मिळतील की जे तुम्हाला उदाहरण देतील की बीडमध्ये असं झालं होतं 2 वर्षापासून ते त्याच्या मागे लागलेले आहे, लातूरमध्ये असं झालेलं आहे ते किती वर्षापासून। त्यांना हे सांगायचं की इथे तुमच्या सोबत इम्तियाज जलील आहे म्हणून तुमचा पैसा मिळला। मैं सिर्फ आप लोगों से इतना कहना चाह रहा हूं कि हिम्मत मत हारिए, मैं आपके साथ पूरी ताकत के साथ खड़ा हुआ हूं। मैं डीडीआर ऑफिस के भी जितने भी अधिकारी हैं आपके व्हाट्सएप ग्रुप के ऊपर मैं वो फोटो, आज जितने भी वरिष्ठ अधिकारियों को मैंने डीडीआर को बुलाया था सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर, मैंने पुलिस ऑफिसर्स को बुलाया था वहां पर कि क्या क्या हुआ है और हमको क्या करने का है करके, तो ये इसके बारे में मैं पूरी तरीके से ये है। लेकिन जैसा मैंने कहा है कि पैसे में बहुत ताकत होती है, ये लड़ाई आपको इतनी ताकत के साथ जब भी आवाज दे आपको उस आवाज के साथ अपनी ताकत को मिलाना होगा। जब भी आपको बुलाया जाए आपको आना होगा। अगर हमको लगेगा कि डीडीआर ऑफिस बहुत पैसा खाए,
वहां से यही चलता है। तो अगर लगेगा कि डीडीआर ऑफिस के अंदर गलत तक आ गया है, अब हमको लटकाएंगे अपन गले से, आप चिंता मत करिएगा। तो मैं जब तक अगर हमको लगेगा कि डीडीआर ऑफिस की तरफ से ढील हो रही है तो हम एक आंदोलन या एक मोर्चा फिर डीडीआर ऑफिस की तरफ हम लेकर जाएंगे। उनको लिए लगना नहीं चाहिए की आता एक मोर्चा झाला, आता ते कसं बसलेले आहे, नाही। जब तक पैसा मिलेगा नहीं, जब तक ये लड़ाई जारी रहेगी, पूरी ताकत के साथ जारी रहेगी। मैं सिर्फ आप लोगों से एक वादा लेना चाहता हूं, एक शपथ तुमच्याकडून मला पाहिजे। सगळ्यांनी आपला हात असा करा आणि मला तुम्ही शपथ द्या आणि माझ्या मागे तुम्ही हे रिपीट करा। मी आज शपथ घेतो की मी कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करणार नाही, जेणेकरून माझ्यामुळे माझा कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही। मी शेवटपर्यंत लढणार, जोरात बोला, मी शेवटपर्यंत लढणार, आमच्या हक्काचा पैसा मिळवणार। धन्यवाद। जाता जाता पैसा आमच्या हक्काचा नाही, कुणाचा पैसा तुम्हाला मिळणार, हे पुन्हा मी आपल्याला हे आश्वासन देण्यासाठी आलेलो होतो। आणि तुम्ही इथे आला, मला चांगलं वाटलं। जेव्हा हे बसलेले होते तर त्यांच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन होता, आता ते कमीत कमी ते स्माइल करत आहे। हेच मला असं वाटतं की हे तुमची जे स्माइल आहे, तुमचा पैसा तुम्हाला परत मिळतील, याच्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। धन्यवाद साहेब। जे सभासद आले त्यांना विनंती आहे की आपण जागेवर उभं राहायचंय। आपल्यापैकी आतापर्यंत एका जणांनी आत्महत्या फाशी घेतलेली आहे आणि 2 जणांना अटॅक। आदर्श नागरी पथ संस्था जो है, इसमें कई हजार लोगों को के मेहनत की जो कमाई थी और वो कई 100 करोड़ रुपए हो सकती है, उसको किस तरीके से लूट के आदर्श नागरी पथ संस्था के चेयरमैन मानका पे, उनके डायरेक्टर्स, उनके बैंक मैनेजर्स, ये सब लोगों ने मिलके और साथ ही साथ डीडीआर ऑफिस के कुछ अधिकारी लोगों के संगत मत से मिलके हाथ मिला के पैसे का इस्तेमाल करके ये गरीबों को छोड़ दिया गया था। इनके जिंदगी भर की कमाई जो है वो लेकर फरार हो गए थे। इनका पैसा कब मिलेगा, कितना मिलेगा, ये इनको किसी को भी कुछ नहीं पता है। लेकिन मैं लगातार इनके पीछे लगा हुआ हूँ। मैं दिल्ली से आने के फौरन बाद आज डीडीआर ऑफिस के वरिष्ठ अधिकारियों के साथ सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर मीटिंग लिया। मैंने पुलिस के वरिष्ठ अधिकारियों के साथ सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर मीटिंग किया और इसके अंदर क्या क्या हो रहा है, क्या होने वाला है। वैसे भी मैं हर दूसरे दिन है तो इनको कॉल करके पूछता हूं कि कितने लोग अरेस्ट हुए हैं, क्या क्या आगे होने वाला है। मकसद यही है कि इनका पैसा जल्द से जल्द मिले करके, और लोगों को कहीं ना कहीं एक उम्मीद जगी है कि नहीं, हमारा पैसा अगर हम अच्छे तरीके से लड़े तो हमको मिल सकता है। हमने एक मोर्चा पुलिस कमिश्नर ऑफिस के पास निकाला था, उसका नतीजा क्या हुआ कि फौरन 2 दिन के अंदर, 3 दिन के अंदर उनका चेयरमैन भी अरेस्ट हो जाता है, डायरेक्टर्स भी अरेस्ट हो जाते हैं। अब अगर हमको ये लगेगा कि डीडीआर ऑफिस के अंदर से हमको सहयोग नहीं मिल रहा, तो एक मोर्चा डीडीआर ऑफिस के ऊपर करेंगे, दिन भर का धरना आंदोलन देंगे डीडीआर ऑफिस के ऊपर। क्योंकि जब ऐसा मामला आता है पथ संस्था का, तो तमाम सरकारी अधिकारी जो है, डिपार्टमेंट जो है, वो अपना हाथ ऊपर कर दे रहे हैं और वो कहते हैं कि हमारा इससे कुछ भी नहीं है करके उसमें। तो हम ये चाहते हैं कि हम महाराष्ट्र के जितने भी पथ संस्था के अंदर गरीब लोगों के पैसे फंसे हुए हैं, वो लोगों ने पैसा वापस निकाले। जो सरकारी बैंक के अंदर लोगों के पैसे फंसे हुए हैं, कितनी सारी बड़ी बड़ी सरकारी बैंक जो है वो डूब जा रही है। आरबीआई कहती है कि तुमको हम इंश्योरेंस के रूप में 5 लाख रुपए दे देंगे। बाकी अपना पैसा हासिल करने के लिए इनको कितनी मेहनत करनी पड़ती है, आप समझ सकते हैं। एक मर्तबा अगर लोग बैंकों के सामने और पथ संस्थाओं के सामने खड़े रहकर अपना पैसा वापस दो करेंगे, तो सरकार को, महाराष्ट्र का विधानसभा अधिवेशन चल रहा है, मजबूरन ये कहना पड़ेगा कि तुम्हारा पैसा उसके अंदर रहने दो, हम इसकी गवाही लेते हैं।
हम इसकी जिम्मेदारी लेते हैं कि तुम्हारा एक एक रुपया जो है वो सरकार उसके लिए जिम्मेदार रहेगी करके। तो जो लड़ाई है वो लड़ाई जारी रहेगी, लेकिन आदर्श के एक एक जितने भी डिपॉजिटर्स हैं उनको एक एक रुपया वापस करने की जिम्मेदारी जो है वो आप किसी की रहे ना रहे, इम्तियाज जलील ने ये जिम्मेदारी उठाया है कि वो पैसा इनको मैं वापस दिला के रहूंगा। जैसे कि अभी आप लातूर का जिक्र कर रहे थे, कोल्हापुर का, आप वहाँ पर भी करेंगे लोगों को? देखिए क्या है कि मनकापुर बैंक डूब चुकी है, लातूर के अंदर आपने सुने हैं, बीड़ के अंदर ऐसी कितनी पद संस्थाएं हैं जो पूरी तरीके से डूब चुकी है, लेकिन जिनका पैसा डूबा है वो बहुत बड़े लोग नहीं है। उन्होंने अपने जिंदगी भर के, किसी ने 2 लाख, किसी ने 5 लाख, किसी ने 6 लाख रुपए जमा करके रखा है, तो ना उनका डीडीआर सुनता है, ना पुलिस वाले सुनते हैं और ना वहां के पुडारी सुनते हैं। वहां के जितने नेता हैं, मैं तो उन लोगों से अनुरोध करूंगा कि राजनीतिक मतभेद भूल जाइएगा, ये मुद्दे के ऊपर सब एक प्लेटफॉर्म के ऊपर आइएगा और इनका पैसा कैसा वापस मिल सकता है आप उसके ऊपर। कोल्हापुर जाएंगे? देखिए साहब, मेरा पहला मकसद ये है कि अगर इनका पैसा मिल गया तो लोगों के अंदर विश्वास जगेगा, लोगों को ये विश्वास होगा कि नहीं, ये पैसा वापस मिल सकता है। जैसा औरंगाबाद के अंदर आदर्श नागरी पद संस्था के कितने सारे लोगों का पैसा हमने वापस दिलाया, तो लातूर के लोगों के अंदर विश्वास होगा, मलकापुर के लोगों के अंदर विश्वास होगा, बीड़ के लोगों के अंदर विश्वास होगा और ये लड़ाई फिर वहां पे भी लेके जाएंगे। कितने नेता शामिल है इसमें घोटाले में? सर मुझे नहीं पता है सर। देखिए मेरा ये है कि ये जितने भी पद संस्थाएं शुरू होती है, इसको चलाने वाले कौन होते हैं? या तो राजनीति से ताल्लुक रखने वाले लोग होते हैं, या उनको कहीं ना कहीं से समर्थन मिलता है, तो अलग अलग राजनीतिक पार्टियों के बड़े बड़े पुडारियों से मिलता है इसमें। तो ये जब ये पैसा लूट कर जाते हैं तो उन्हें ये मालूम रहता है, अरे यार मुख्यमंत्री तो मेरा है, केंद्रीय मंत्री तो मेरा है, मेरा क्या होने वाला है और मेरे पास इतना पैसा है हाँ कि मैं किसी को भी खरीद सकता हूं करके। तो अगर आप इसके अंदर शामिल नहीं है, महाराष्ट्र के बड़े बड़े नेताओं से मैं पूछना चाह रहा हूं, अगर आप इस घोटाले के अंदर आपको कुछ मलाई नहीं मिली है तो कल विधानसभा के अंदर ऐलान कर दीजिएगा, विधानसभा के अंदर घोषणा कर दीजिएगा कि नहीं, आदर्श का जो भी रहेगा उसको हम कड़ी से कड़ी सजा देंगे और जो भी पैसा है वो पैसे की जिम्मेदारी हम लेंगे करके। अरे तुमने पैसा खाए है बोल के ये गरीबों का पैसा गया है, अगर तुम नहीं खाते तो किसी मानकापे के अंदर इतनी हिम्मत नहीं है कि ये गरीबों का पैसा लेकर जाएगा। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।